बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून निघा। ओबीसी जनगणना झालीच पाहिजे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज महाराष्ट्र सरकारला सर्वात प्रथम आमची ही मागणी आहे की ज्यांनी 14 मेला जो GR काढला आहे तो त्यांनी भले रद्द केला, पण आम्हाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने त्यांच्याजवळून लिखित पाहिजे की SC ST OBC त्यामध्ये जो कालम आहे त्यांनी आम्हाला लिखित द्या, पुन्हाहून यापुढे कधी असा GR काढावा नाही। दुसरं, केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना जी चालू केलेली आहे त्यामध्ये 33 कॉलम आहे। 33 कॉलममध्ये 12 नंबरचा जो कॉलम आहे त्यामध्ये अदर टाकलेला आहे, त्यामध्ये पिछडा किंवा OBC याचा उल्लेखच नाही। त्यासाठी जे आहे केंद्र सरकारने OBCचा कॉलम टाकावा। ही जनगणना जे करून राहिली केंद्र सरकार 12,000 कोटी रुपये खर्च करून राहिली। SC ST ची जनगणना जी आहे 10 वर्षात होते, पण OBC जनगणना 1931 पासून झालेली नाही। आणि आज जर हे केंद्र सरकार जनगणना घेऊन राहिली तर कोणासाठी घेऊन राहिली? ह्या 3% वाल्यांसाठी घेऊन राहिली का? 12,000 कोटी रुपये खर्च हे कोणासाठी करून राहिले? जात 60% OBC पुऱ्या भारत देशामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये 60% OBC आहे आणि त्यांच्या भरोश्यावर हे निवडून येतात। माझं एक आव्हान आहे, सर्वात पहिले महाराष्ट्र सरकारने तो GR रद्द करावा, अन्यथा येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे आम्ही त्यांच्या सीटा पाडू। आणि जर समजा केंद्र सरकारने जर OBCची जातनिहाय जनगणनामध्ये कॉलम टाकला नाही तर आम्ही येत्या भविष्यामध्ये जिल्हा कलेक्टर कार्यालयावर नागपूरला आम्ही आमच्या नागपूर जिल्ह्याच्या वतीने मोर्चा नेऊ आणि त्यामध्ये नाही मांडलं तर आम्ही उपोषण करून त्यामध्ये नाही मांडलं तर OBC। जय जय भीम, जय। सरकारने 30 एप्रिल 2025 ला कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला की जातनिहाय जनगणना करतो म्हणून, परंतु प्रत्यक्षात 22 जानेवारी 2026 ला भारत सरकारचं राजपत्र निघालं। त्या राजपत्रामध्ये 33 प्रश्न विचारले आहे। 33व्या प्रश्नामध्ये 12व्या क्रमांकावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य असा उल्लेख केला आहे। सरकार ज्या पद्धतीनं जातनिहाय जनगणना करतो म्हणून त्यांनी आवाहन केलं, मंत्रिमंडळात निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात जेव्हा राजपत्र निघालं त्या राजपत्रामध्ये OBCचा कुठेही उल्लेख नाही आहे। आणि याचा जातनिहाय जनगणना करावी सरकारने, म्हणून आज हिंगणा-वाशियातर्फे राजू भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा तहसील कार्यालयावर जात आहे। त्याचबरोबर 14 मेला आरक्षित जागावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाबाज OBCच्या विद्यार्थ्यांना ही आरक्षित जागा होती। वय, परीक्षा यामध्ये जर कोणी पात्र ठरला असेल त्यांना जर ओपन मध्ये मेरिट आला असेल तर ओपन मध्ये जात होता। आता सरकारने तो निर्णय रद्द करण्याचा जो कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला आहे, हा निर्णय आम्ही या निर्णयाचा निषेध करतो। सरकारनं जरी स्थगिती केला असला व विधी व न्यायालयाकडे त्यांनी पाठवलेला आहे, आमची ह्या 2 मागण्या घेऊन आज हिंगणामध्ये तहसील कार्यालय मोर्चा जात आहे। मित्रो, हा GR रद्द केला पाहिजे।